जेवल्यावर पोटात कळ येणं, वारंवार ढेकर येणं, पोटात गॅस होणं, पित्त होणं, पोट फुगणं आणि जेवण गळ्याशी येणं. अपचनाच्या या त्रासाकडे आपण सुरुवातीला दुर्लक्ष करतो आणि हळूहळू पचन व्यवस्था कायमची डॅमेज करून घेतो. खाल्लेलं अन्न किती आरामात पचतं यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. पण दुर्दैवाने आज आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे पोटाची अन्न पचवायची शक्ती संपून जाते. म्हणूनच आज आपण 5 असे आयुर्वेदिक प्रोवन उपाय जाणून घेऊ ज्यांनी पचनाचे सगळे त्रास दूर होऊन खराब झालेली पचन संस्था ही पुन्हा बळकट होईल. आयुर्वेदानुसार 96% आजारांची सुरुवात आपल्या पोटापासूनच होते. पण आज आपण बघत असलेले हे उपाय पोटाच्या गाडीला पुन्हा रुळावर आणतात. जीवन ऊर्जामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि आता बघू उपाय नंबर 5. तो आहे जेवणात वेगवेगळी धान्य खाणं. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची पचन संस्था आयुष्यभर चांगल्या पद्धतीने काम करत राहिली पाहिजे तर आयुर्वेदानुसार तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळी धान्य खाल्ली पाहिजेत. प्रत्येक जेवणात फक्त चपाती किंवा फक्त भात अशा एकाच टाईपची धान्य खाल्ल्याने पचनशक्ती कमकुवत होते. प्रत्येक दिवशी वेगवेगळी धान्य पोटात गेली पाहिजेत आणि त्यासाठी आज आपल्याकडे भरपूर ऑप्शन सुद्धा आहेत. तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता. ही ग्लुटन फ्री तर असतेच, पण त्याचबरोबर ज्वारीतून लोह आणि फायबर पण मिळतं. किंवा तुम्ही अधूनमधून बाजरीची भाकरी खाऊ शकता. बाजरी मॅग्नेशियम आणि प्रोटीनचा एक खूप मोठा सोर्स असते. त्याचबरोबर आपण कधीतरी नाचणीची भाकरी पण खाऊ शकतो. यातल्या कॅल्शियम आणि ॲमिनो ॲसिड्समुळे हाडं पुन्हा मजबूत होतात. किंवा कधी वरई, कधी ओट्स किंवा कधी मुगाच्या डाळीचं दिरडं पण आपण खाऊ शकतो. असे वेगवेगळे धान्य वापरल्यामुळे तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात वेगवेगळी जीवनसत्व तर मिळतीलच, पण त्याचबरोबर आपल्या आतड्यांचं आरोग्यही सुधारेल, ज्यामुळे पचन संस्था कायमस्वरूपी व्यवस्थित चालेल. आता मी पचनशक्ती ताकदवान बनवण्यासाठीचा चौथा उपाय सांगतो आणि तो उपाय म्हणजे प्रोबायोटिक युक्त अन्न खाणं. अपचन होणं हे शरीरात प्रोबायोटिक्सची कमी असल्याचं स्पष्ट लक्षण आहे. प्रोबायोटिक्स हे पोटात असलेले असे चांगले बॅक्टेरिया असतात जे अन्नाला सहज पचवतात आणि आतड्यांमधल्या किटाणूंची वाढ थांबवतात. त्यामुळेच प्रोबायोटिक्स युक्त अन्न जेवणात आवर्जून खाल्लं पाहिजे. आपल्या पूर्वजांनीही याचा सारासार विचार करून प्रत्येक जेवणामध्ये ताक प्यायचा सल्ला दिला होता. दुधापासून ताक तयार होताना होणाऱ्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये असे काही चांगले बॅक्टेरिया तयार होतात जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात. ताज्या दह्यामध्ये थोडा गूळ टाकून नाश्त्याआधी खाल्ल्याने सुद्धा पोटाला प्रचंड प्रमाणात चांगले बॅक्टेरिया मिळतात. जेवताना लोणचं खाल्ल्याने सुद्धा प्रोबायोटिक्स मिळतात. त्याचबरोबर ढोकळा किंवा इडलीचे पीठ अशा फर्मेंटेड गोष्टींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. अन्नपचन वाढवण्याचा तिसरा चांगला उपाय म्हणजे जेवताना देशी तूप घेणं. जर तुमच्या आहारात देशी गाईचं तूप नसेल तर तुम्हाला ॲसिडिटी, पोट फुगणे, गॅसेस आणि बद्धकोष्ठता हे त्रास आयुष्यात कधी ना कधी नक्कीच होणार. मित्रांनो, तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिड नावाचं असं एक कंपाऊंड असतं जे तुमच्या आतड्यांना चिटकलेलं अन्न बाहेर काढतं. त्यामुळे पोट साफ होऊन तुम्हाला फ्रेश वाटतं. तुपामुळे अन्ननलिकेतून अन्न सहजतेने पुढे सरकतं आणि आपली आतडे कधी कोरडी पडत नाही. अन्ननलिका आणि आतडे हे 2 असे महत्त्वाचे अवयव असतात जिथून अन्न नीट पचलं जातं आणि त्यातून मिळालेले विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्स शरीराच्या इतर अवयवांपर्यंत जातात. म्हणूनच आपल्या रोजच्या जेवणामध्ये 2-4 चमचे तरी देशी गाईचं तूप असलंच पाहिजे. गाईचं तूप तुम्ही चपातीला लावू शकता, तुम्ही भाजीत टाकू शकता, भातावर घेऊ शकता आणि जर पोट साफ व्हायचा त्रास असेल तर जेवण झाल्यानंतर 1 चमचा तूप गरम पाण्याबरोबर पण घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला मोठा फायदा दिसेल. त्यानंतर अन्नपचनाचा दुसरा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे शांत आणि गाढ झोप घेणं. जेव्हा रात्री आपली झोप पूर्ण होते तेव्हा ऑटोमॅटिक आपल्याला पोट साफ व्हायचं सकाळी प्रेशर येत. त्यामुळेच आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत ठेवण्यासाठी रात्रीची गाढ झोप सर्वात महत्त्वाची असते. आजकाल बरेचसे लोक पूर्ण वेळ झोपत नाहीत, मोबाईल बघत रात्रीपर्यंत जागे राहतात, ज्याने पचन संस्था डॅमेज होते. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम पुन्हा रिकवर होत असते. जर तुम्ही ऑलरेडी अपचन आणि त्रस्त असाल तर रोज रात्री 6 ते 8 तासांची गाढ झोप घेणं हा पचन संस्था पुन्हा रिपेअर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि त्यात पण झोपताना जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपत असाल तर हे पचनासाठी जास्त फायदेशीर असतं. या पोझिशनमध्ये झोपल्याने पित्त वाढत नाही आणि अन्नपचन व्यवस्थित होतं. त्याचबरोबर जेवण झाल्या लगेच झोपायचं नसतं. जेवण झाल्यावर कमीत कमी 3 तासाने झोपावं. आयुर्वेदिक ग्रंथही सांगतात की संध्याकाळी 7च्या आधी माणसाचं जेवण झालं पाहिजे. याने झोपेत आणि जेवणामध्ये 3 तासाचं अंतर आपोआप राहतं. आता अन्नपचनाला मदत करणारा सर्वात महत्त्वाचा उपाय बघू. पण त्याच्या आधी जर तुम्ही गुडघेदुखीने हैराण असाल, गुडघ्याची गादी झिजली असेल
तर गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या वेदनांवर खात्रीशीर आराम मिळवण्यासाठी एकदा जीवन ऊर्जाला भेट द्या. जीवन ऊर्जाने गुडघेदुखीसाठी अत्यंत इफेक्टिव्ह असे काही नॅचरल हिलिंग प्रोग्राम विकसित केलेत, ज्यात असे काही विशेष उपचार असतात ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघेदुखीवर मोठा फायदा झाला आहे. आज भारतात गुडघ्याच्या त्रासांनी गंभीर स्वरूप धारण केलंय, पण जीवन ऊर्जाने शोधून काढलेल्या या उपायांनी नैसर्गिकरित्याच हाडांच्या वेदना दूर व्हायला मोठी मदत मिळू शकेल. जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला खरंच गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरा व्हायचा मार्ग मिळत नसेल, तर त्याला जीवन ऊर्जेतील तज्ज्ञ डॉक्टरांना नक्कीच संपर्क करायला सांगा. कदाचित तुमच्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश येईल. आणि आता अन्न पचनाला मदत करणारी सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे नियमित व्यायाम करणं. व्यायाम केल्याने शरीरातले स्नायू ॲक्टिव्ह होतात, संपूर्ण शरीरात रक्ताची कुसळण होते आणि या संपूर्ण क्रियेमध्ये जठरात असलेला पाचक अग्नी प्रज्वलित होतो. ज्यावेळेस आपल्या पोटात पाचक अग्नी तयार होतो, त्यावेळेस माणसाला खऱ्या भुकेचा अनुभव येतो आणि खाल्लेलं काहीही पचून जातं. तुम्ही रोज पोहायला जा किंवा रोज 12 सूर्यनमस्कार करा, 1 तास मोकळ्या हवेत स्पीडने चाला, जिममध्ये जाऊन व्यायाम करा किंवा नियमित योगासन करा, पण पचनशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या रोज थोडा दम लागेल असा व्यायाम करणं गरजेचं आहे. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पण अन्नपचन व्हायला मोठी मदत होते. जेवणाआधी आल्याचा छोटा तुकडा सेंदो मीठ लावून चावून खाल्ल्याने सुद्धा पचनशक्ती जोमाने काम करते. जेवणाआधी 2 भाजलेले लसूण खाण्याचा उपायही आयुर्वेदामध्ये सांगितलाय. मित्रांनो, बडीशेप, आलं, लसूण हे सगळं पदार्थ उष्णधर्मीय असल्यामुळे पोटामध्ये पाचन अग्नी निर्माण करतात, ज्याने अन्नपचन व्हायला मोठी मदत मिळते. त्याचबरोबर आपण काय खातो यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं आपण खाल्लेलं कसं चावतो किंवा कसं पचवतो. आपण एक घास किती वेळा चावतो हे कधी आपल्या लक्षातच येत नाही. बरेचसे लोक एक घास 5-6 वेळा चावतात, पण आयुर्वेदानुसार प्रत्येक घास कमीत कमी 32 वेळा चावला गेला पाहिजे. आपली पचन संस्था अशी बनलेली आहे की 50% पचन आपल्या तोंडामध्येच होतं. आजकाल बरेच लोक अन्न नीट चावत नाहीत, त्यामुळे अन्न पचवण्यासाठी पोटाला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे जर तुम्हाला खरंच अपचनावर विजय मिळवायचा असेल तर एक घास कमीत कमी 32 वेळा चावूनच खा. तर मित्रांनो, हे होते असे 5 इफेक्टिव्ह उपाय ज्यांच्या मदतीने पचनाशी संबंधित सर्व त्रासांवर सहज मात करता येते. पचन संस्था नीट झाल्याने तुमच्या त्वचेवर तेज येईल, केस मजबूत होतील, शारीरिक ताकद वाढेल आणि मन अगदी शांत होईल. अनेक व्यक्तींना पचनाचे गंभीर त्रास होतात. योग्य मार्गदर्शन नसल्याने माणूस त्रास अंगावरच काढतो. अशा व्यक्तींसाठी आजच्या वेळेतील उपाय म्हणजे एक संजीवनी आहे. जर तुम्हाला सांगितलेले उपाय फायदेशीर वाटले तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लीप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर एकदा पुणे इथल्या जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्याच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेले प्रभावी नैसर्गिक उपचार नक्कीच करून घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो व्यक्तींना जीवन ऊर्जेच्या उपचारांचा मोठा फायदा झाला आहे. स्क्रीनवर तुम्हाला अनेक आनंदी पेशंटचे फोटो दिसत असतील. जर योग्य वेळी तुम्ही पण जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यातही पुन्हा हा नवीन आनंद येईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.